हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं पुरण बनवण्याची पद्धत। तर हे बघू शकता मी पुरण 7-8 शिट्ट्या कुकरला करून घेतलेला आहे। छान असं शिजलं आहे। त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये व्यवस्थितरित्या साखर घालून आपण काढून घेणार आहोत। तर हे बघा त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे कारण घट्ट जास्त मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही। एका कढईमध्ये घेतलं आहे मी तूप, त्यामध्ये घालणार हे मिक्सरला बारीक केलेलं पुरण। तर हे बघू शकता किती छान स्मूथ निघालेलं पुरण आहे। छान असं शिजलेलं आहे, त्यामुळे मस्त असं पुरण मऊ बनलेलं आहे। तर हे बघा मी जास्त घेतलं होतं त्या हिशोबाने 2 वेळा मला मिक्सरला काढावं लागलं। तर हे बघू शकता नंतरच्या वेळेसही त्यामध्ये सेम प्रोसिजर केली। पहिली वेळेस जशी साखर घातली 2ला 2 प्रमाण घेतलं आहे मी। तुम्ही 2 चण्याची डाळ असेल तर 1.5 वाटी साखरही घेऊ शकता। तर हे बघू शकता तुम्ही मी 2 वाटी घेतलं होतं तर 2 वाटी साखर घेतली आहे। तर हेही छान मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि आता आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत। तर हे बघा छान असं एकदम मऊ मस्त, याला कोणतेच पारंपरिक पद्धतीने जसं पुरण यंत्रावाटं काढणं अशी कोणतीच पद्धत वापरायची नाही। सरळ सरळ मिक्सरच्या साहाय्याने मस्त असं सॉफ्ट पुरण बनलं जातं। हे बघू शकता आता पुरणाचा जो कलर आहे तो हळूहळू बदलत जाणार आहे। हे बघू शकता तुम्ही छान असं पुरण बनायला सुरुवात झाली आहे। मी एका पॉटमध्ये घेतलं आहे सोप आणि वेलची, त्याची छान अशी पूड तयार केली आणि पुरणामध्ये सोडली आहे। तर हे बघा छान असा त्याची सुगंध येतो पुरणाला आणि पचायलाही हलकं होतं। तर हे बघू शकता छान असं पुरण आपलं बनलेलं आहे। मस्त असं शिजत आहे पुरण। त्यामध्ये परत घालणार आहे 2 चम्मच छान असं तूप। स्टार्टिंगला पण 2 चम्मच घातलं होतं आणि आताही त्यामध्ये 2 चम्मच घातलेलं आहे। तर हे बघू शकता छान असं जायफळ घालायचं आहे कारण पचण्याला थोडं हलकं बनतं, म्हणून छान असं जायफळ घातलेलं आहे। छान असं एकत्रितरित्या आपण हलवून घेतलं आहे। आता बघू शकता पहिल्याचं पुरण आणि आत्ताचं पुरणमध्ये फरक तुम्हाला जाणवायला लागेल। तर हे बघा महाराष्ट्रामधील प्रत्येक सण उत्सवामध्ये पुरणपोळी बनलीच जाते, जसे की दिवाळी, परत गणेश चतुर्थी, पोळा, होळी, गुढीपाडवा या मेन सणांना तर नक्कीच प्रत्येक घरांमध्ये पुरण बनवलं जातं। तर हे छान असं पुरण बनवण्याची सोपी आणि एकदम परफेक्ट पद्धत आहे। तर नक्कीच तुम्ही करून बघा। हे बघू शकता आता छान असं पेड्यावानी बनलेलं पुरण तुम्हाला दिसत असणार आहे। थोडंसं हलवण्याची मतलब आपल्याला हे पाहिजे तरच ते पुरण मस्त असं, नाहीतर आपण नाही व्यवस्थितरित्या हलवलं तर ते खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून व्यवस्थितरित्या हलवत राहण्याची गरज आहे। हे बघू शकता छान असं पुरण आणि खूप कमी वेळेत आणि व्यवस्थितरित्या बनलं जातं। नक्कीच तुम्ही करून बघा। तर हे बघा छान अशी पुरणपोळी ह्या पुरणाची आपण बनवू शकतो। तर हे पुरणपोळीमध्ये घालण्यासाठी तयार। नक्कीच हे बघा छान असा याचा लाडू बनतो। हे पुरणपोळीमध्ये घालण्यासाठी तयार। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।